तर लाडकी बहीण योजनेची ई केवायसी तुम्ही केलेली असेल आणि लाडकी बहीण योजनेची तुमची ई केवायसी झाली की नाही हे तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही 2 मिनिटात तुम्ही तुमच्याच मोबाईलने चेक करू शकता। तर कसं चेक करायचं ते बघूया। तर तुम्हाला क्रोम ब्राउझरवर यायचं आहे। क्रोम ब्राउझरवर आल्यानंतर इथे सर्च बारमध्ये लाडकी बहीण योजना असं सर्च करायचं आहे आणि लाडकी बहीण योजना सर्च केल्यानंतर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ई केवायसी अशी लाडकी बहीण योजनेची लिंक दिसेल। त्या पहिल्याच लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथे लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन होईल। तर इथे आल्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे ज्या महिलेचा आपल्याला आधार केवायसी झाली की नाही हे चेक करायचं आहे त्या महिलेचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे। तर आता हा आधार क्रमांक टाकल्यानंतर हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा इंटर कॅप्चा इथे पाहून जसाचा तसा टाईप करायचा आहे। तर आता हा कॅप्चा टाकल्यानंतर खाली इथे मी सहमत आहे या चेक बॉक्सवर आपल्याला टिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनवर क्लिक करायचं आहे। तर OTP पाठवा या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं आपल्याला वॉर्निंग देण्यात आलेली आहे। म्हणजेच या आधार क्रमांकाची आधार केवायसी पूर्ण झालेली आहे हे स्पष्ट झालेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई केवायसी पूर्ण झाली की नाही हे तुम्ही 2 मिनिटात चेक करू शकता।